नमस्कार। आराध्य देव श्री छत्रपति शिवाजी महाराज का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया गया। आपको बताते चले, भिवंडी पद्मानगर शिवराय मित्र मंडल द्वारा लगातार 3 वर्षों से छत्रपति शिवाजी महाराज का जन्मोत्सव मनाते आ रहे हैं। ठीक उसी प्रकार इस वर्ष 2025 में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित कर जन्मोत्सव मनाया गया। मुख्य अतिथि में आए भिवंडी पश्चिम के लगातार तीसरी बार हैट्रिक आमदार महेश चौगले द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा पर पुष्पहार अर्पण और दीप प्रज्वलित कर कार्यक्रम का शुभ आरंभ किया गया। साथ में आए संजय काबोकर, माजी खासदार रुपेश महत्रे, भिवंडी भाजपा महासचिव राजू गाजंगी, तेलुगु समाज के अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण पुट्टावत्नी, शिवसेना जिला प्रमुख सुभाष माने व पूर्व नगर सेवक सुमित पाटिल आदि मान्यवरों का स्वागत सत्कार शिवराय मित्र मंडल के अध्यक्ष नितिन रावत, महेश राजगुरु व मंगेश राजगुरु द्वारा साल व पुष्पगुच्छ भेंट कर किया गया। कार्य का संचालन नयनेश्वर चिंतेवार द्वारा किया गया। आइए देखते हैं वहां का एक दृश्य। ब्यूरो रिपोर्ट सुनील पांडे। धन्यवाद। माने साहेब, शहर प्रमुख सन्माननीय संजय जी काबोकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष सन्माननीय प्रवीण जी पाटिल, समीर जी पवार, सागर सेठ, स्वामी दादा गोसावी, त्याचप्रमाणे आमचे सचिन जी पाटील, अविनाश पाटील, त्यानंतर आमचे केंद्रीय सानप साहेब, सिंधू मामा, शेखर सर आणि ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितीनजी राऊत, आमचे सर्व त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनी, खरं तर मला सर्वप्रथम नितीन राऊत आणि त्याच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही त्या ठिकाणी वर्षानुवर्ष करतो, परंतु ह्या पद्मानगर मध्ये ह्या जयंती उत्सवाचं, जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्याचं काम हे नितीन राऊत यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि निश्चितच या विभागामध्ये हा संपूर्ण विभाग पाहिला तर आपल्याला माहिती आहे की पद्मानगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदुत्वाबद्दल असणारे सगळ्यांचे जे विचार आहेत त्या अशा विचारांची सर्व मंडळी या पद्मानगर मध्ये आहेत। त्यामध्ये आमच्या पद्मशाली समाजाची लोक देखील आहेत। आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचं त्या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुलेंचं, त्याचप्रमाणे आपल्या पद्मशाली समाजाचं दैवत मार्कंडेय मुनी, त्याचप्रमाणे आपले सहस्त्र अर्जुन महाराज जे आपल्या क्षत्रिय समाजाचं आराध्य दैवत, या सर्वांचं एका भिंतीवर तैलचित्र त्या ठिकाणी त्या तैलचित्राचं उद्घाटन झालं। निश्चितच आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येत असतो। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याच पद्धतीने आज आपल्या ह्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून हे छत्रपतीचे पावलेच आपण समजूया की ते देखील त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करत आहेत। या सर्वांबद्दल करावं तेवढं कौतुक त्यांचं कमी आहे आणि मला या सर्वांचा निश्चितपणे अभिमान आहे। मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आम्हा सर्वांना, खास करून आपले माने साहेब, आम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण दरवर्षी बोलवता आणि जो सन्मान करता त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। आणि राऊत तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणी रोखणार नाही। आता प्रवीण पाटलांनी देखील सांगितलंय, राऊत अग्रेसिव्ह असतात पण राऊत काही नुकसानदायक देखील असतात।
तेव्हा तू राहू तसा नुकसानदायक नाही, निश्चितपणे तू पुढे जाशील आणि तुला पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करूया. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शकले नाही कारण की त्यांचा देखील इथे कार्यक्रम होता. आजच्या या येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन की आपण उद्याची जी जयंती आहे ती माननीय महाराजांचा पुतळा आपण छोटासा तिथे उभारलेला आहे. प्रत्येकाने तिथे जाऊन एक दर्शन घ्यावं उद्या. आणि उद्याच्या जी ऐतिहासिक माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी मिरवणूक, जी बंद पडलेली मिरवणूक छत्रपती महाराजांची जी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी सुरुवात केली, उद्या त्या जयंतीची मिरवणूक आपण जुन्या शाखेपासून, मंडई शाखेपासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करतो. तर त्या मिरवणुकीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो. नितीनजी, आपण मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करेन आणि सदैव आपलं ऋणी राहील. कारण की आपण शिवजयंतीची सुरुवात केली आणि आपली प्रेरणा घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी करायला पाहिजे, ती जयंती मोठ्या प्रमाणात आम्हाला अनुभव नव्हता किंवा जयंती करण्याचा अनुभव नव्हता, परंतु छोटा कार्यक्रम आम्ही आखलेला, परंतु छोटा करता करता तो खूप भव्य दिव्य असा झाला. तर मी मंचावर असलेल्या सर्व जणांचे आभार व्यक्त करेन, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींचे आभार व्यक्त करेन. आपण सर्वच जण उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आपले सर्वांचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नितिन राउत का ये जो परिश्रम है, पद्मानगर में भिवंडी में शिवराय का, छत्रपति शिवाजी महाराज का जो जन्मोत्सव है बहुत उल्लास के साथ मनाया जाए और सभी हिंदुओं को इसके अंदर भागीदारी बने और हिंदुत्व को बढ़ाने के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने जो योगदान दिया, चारों कोनों तक भारत के हर तरफ ये इसको बढ़ाने के लिए हमारी एक छोटी सी कोशिश है और वो कोशिश को हमारे नितिन राउत जी ने रखा है. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रथमतः तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सांगताना मला आनंद होतो की हे आमचं 4वे वर्ष आहे आणि पद्मनगरमध्ये यावर्षी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला गेला आहे आणि नक्कीच मला पुढच्या वेळी सुद्धा आम्ही काहीतरी वेगळं या ठिकाणी करू अशी अपेक्षा आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.